नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रात मी तुमचं स्वागत करतो। गेल्या भागामध्ये आपण आंब्याचं पुनरुज्जीवन केल्यानंतर आलेल्या पालवीचं व्यवस्थापन कसं करावं हे थोडक्यात पाहिलं। आता जसं वरच्या पालवीचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं, तसंच खालच्या भागातल्या पालवीचं व्यवस्थापन कसं करायला हवं हे या भागात पाहणार आहोत। आणि त्याचबरोबरीने छाटणीनंतरची काय काळजी घ्यावी हे देखील आपण ह्या भागात पाहणार आहोत। आंबा पुनरुज्जीवन करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे आपल्या बागेतील जी अनुत्पादित झाडं आहेत त्यांचीच निवड आपण पुनरुज्जीवनासाठी करावी। ज्या झाडांना आपल्याला फळधारणा नियमित होत असेल त्या झाडांच्या खाली झुकलेल्या फांद्या, ज्या फळांमुळे वजनामुळे खाली झुकतात, त्या फांद्या आपण हार्वेस्टिंग नंतर किंवा काढणीनंतर काढून टाकाव्यात। त्याचप्रमाणे झाडाचा मध्यभाग हा मोकळा राहील ह्या दृष्टिकोनातून देखील ज्या सुकलेल्या, वाळलेल्या, मेलेल्या फांद्या आहेत ह्या नित्य नियमाने काढाव्यात, जेणेकरून आपल्या उत्पादनावर त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही। ही फांदी कट केलेली आहे, याला स्लांटिंग कट दिलेला आहे, त्यामुळे इथे पाणी राहिलेलं नाही, पाणी निघून गेलेलं आहे। ह्या खालचा जो डोळा होता इकडनं जर समजा तुम्ही पाहिलं तर अनेक फांद्या फुटलेल्या आहेत। काही फांद्या या उत्तरेला तर काही फांद्या या दक्षिणेला जाताना आपल्याला आढळतात। त्याचप्रमाणे खाली देखील फुटत चाललेल्या आहेत। जर मी ह्या वरच्या भागातल्या फांद्या जर काढल्या नाहीत किंवा ह्या वरच्या फांद्या काढल्या नाहीत तर झाड या खालच्या फांद्या फोडणार नाही आणि इकडनंच अपायकल डॉमिनन्समुळे वरतीच वाढ होत जाईल। त्याच्यामुळे ह्या फांद्या देखील कट केल्यानंतर या खालच्या फांद्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं आणि त्यांचं जतन करणं गरजेचं आहे। ज्या वेळेला मला हातालगत फांद्या असतील त्यावेळेला हातालगत फळं येतील आणि हातालगत फळं आली तर त्यांना मी बॅगिंग देखील करू शकतो, माझी फवारणी देखील उत्कृष्ट प्रकारे होऊ शकते। त्यामुळे ज्या वेळेला आपण या झाडाची छाटणी करतो किंवा ह्याचे पुनरुज्जीवन करतो त्याच्यानंतर ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे। आता जोराचा पाऊस होऊन आता आपण श्रावणाकडे वळत आहोत आणि त्यावेळेला ऊन पाऊस असा खेळ सुरू होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर कदाचित मर रोगाचं प्रमाण वाढणार आहे। त्यामुळे मला या पूर्ण झाडावर एक बोर्डो मिश्रणाची फवारणी ह्या अशा प्रकारची छाटणी केल्यानंतर घेणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे नवीन डोळे फुटतील आणि त्याच्यातनं ह्या फांद्या अजून जोमाने बाहेर पडतील। अशा वेळी क्लोरोपायरीफॉसची एक फवारणी आणि खाली ड्रेंचिंग करणं देखील गरजेचं आहे। जर समजा तुम्ही या झाडांच्या बाबतीत विचार केलात तर झाड ज्या वेळेला खूप उंच असतं आणि वरती हलत असतं त्याचं प्रेशर झाडाच्या बुंद्यात येतं आणि इथली स्किन फाटते आणि खालची जर समजा त्याची त्वचा फाटली तर त्याच्यातनं वास येतो आणि तिकडनं खोडकिडा आतमध्ये शिरतो। अशा प्रकारे खोडकिड्याची एंट्री होऊन मग ते झाड दगावतं। जर झाडाचा डोलारा हा आपण प्रत्येक वेळेला काढणीनंतर कमी केला तर झाडावर पडणारं जे वाऱ्याचं प्रेशर आहे ते कमी प्रमाणात पडेल आणि त्वचा फाटणार नाही आणि त्यामुळे खोडकिडाचा प्रादुर्भाव देखील कमी होण्यास मदत होणार आहे। पुनरुज्जीवन केल्यानंतर झाडाच्या ज्या फांद्या आपण कट करून टाकतो त्या फांद्या अशाच बागेमध्ये पडून राहतात। झाडावर आपण फवारणी घेऊन खोडकिडा येऊ नये म्हणून प्रयत्न करत राहतो, परंतु जर समजा या फांद्या अशाच राहिल्या तर या फांद्यांना देखील या लगेच वाळत नसल्यामुळे वास येत असतो व अशा फांद्यांमध्ये देखील खोडकिडा अंडी घालू शकतो। त्यामुळे फांद्या काढल्यानंतर त्यांचे लगेच निर्मूलन करून टाकणे फार गरजेचे आहे। आपण पाहू शकता की आंब्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर आंब्याच्या झाडाला ज्या ठिकाणी कट केलेलं होतं त्या ठिकाणून ज्या फुटलेल्या फांद्या आहेत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे देखील तितकंच गरजेचं आहे। हे करत असताना एका झाडावर नेमक्या किती फांद्या असाव्यात ह्याला मर्यादा आहेत। जर समजा तुम्ही इथे पाहिलं तर ह्या झाडातनं इकडनं ही एक फांदी बाहेर पडते, ही दुसरी फांदी बाहेर पडते आणि खाली तिसरी फांदी बाहेर पडते। या फांदीवर पुन्हा 3 ते 4 फांद्या बाहेर पडत आहेत। ही वरची जी फांदी आहे ही या फांदीला कव्हर करते। इथला डोलारा कसा निर्माण करायचा हे आता मी आपल्याला दाखवतो आहे। ज्या ठिकाणी आपण पाहाल तर ही पहिली फांदी जी वाळत चाललेली आहे तिला मी देठाकडेच कट करून टाकलेलं आहे। ह्या डोळ्यातनं इथे 3 फांद्या बाहेर आलेल्या आहेत। शक्यतो 2 फांद्या आपण ठेवणं आवश्यक आहे। पाण्याचा नियम असा आहे की ज्या वेळेला तुम्ही त्याची योग्यरित्या किंवा 2च भागामध्ये जेव्हा त्याला दिशा देता त्यावेळेला दोन्ही बाजूला योग्य दिशेने पाणी जातं। 2च्या ऐवजी 3 किंवा 4 ठिकाणी त्याला दिशा दिली तर त्याचं प्रेशर कमी होतं। त्याच्यामुळे जर समजा तुम्ही पाहिलं तर ही फांदी आतमध्ये जाणारी जास्त रोगट आहे, ही फांदी आतमधला सूर्यप्रकाश अडवते, त्यामुळे मी ही फांदी काढून टाकतो।
तसेच ह्या फांदीमध्ये ही फांदी खालच्या दिशेने चाललेली आहे, ही फांदी देखील मी काढून टाकतो। आता जसं या फांदीचा जर विचार केला तर या फांदीवर दोन मोठ्या या फांद्या, तसंच या दोन फांद्या आहेत। आता ज्यावेळेला ही फांदी वाढणार आहे त्यावेळेला जर समजा तुम्ही पाहिलं तर इथे एक डोळा फुटलेला आहे आणि इकडनं नवीन डोळा फुटतो आहे, परंतु मला फांद्यांचं नेटवर्क वाढवायचं आहे किंवा फांद्यांची जाळी वाढवायची आहे, त्याच्यामुळे मी ह्या फांदीच्या डोळ्याच्या मागे तिला कट करतो आहे, तसेच हिला देखील कट करतो आहे, जेणेकरून ह्या मधल्या पानाच्या डोळ्यातनं त्याला नवीन दोन फांद्या फुटतील। हेच गणित आपल्याला उत्पादनासाठी गरजेचं राहणार आहे। या फांदीवर दोन फांद्या, या फांदीवर दोन फांद्या, तसेच या वरच्या फांदीवर देखील दोन फांद्या व या फांदीवर देखील दोन फांद्या। आपण जर नीट पाहिलं तर इकडे हा डोळा नवीन फांदी फोडण्याऐवजी 1 2 3 4 फांद्या काढतोय आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये स्पर्धा वाढणार आहे आणि ह्या 4 फांद्या जेव्हा बाहेर पडतील त्यावेळेला त्या एकमेकांची स्पर्धा करत राहतील, कुठलीही फांदी मॅच्युअर होणार नाही आणि मॅच्युअर न झाल्याने मला त्याच्यातनं फुलधारणा होणार नाही। आता ज्या वेळेला मी झाडाला संदेश दिलेला आहे की मला इथनं डोळ्यातनं फांद्या हव्या आहेत, त्यावेळेला मला 2-2च फांद्या हव्या आहेत आणि त्या हमखास फुलं देणार आहेत। आंबा छाटणीनंतर खालच्या दिशेने ज्या फांद्या वाढत असतात, जर समजा तुम्ही पाहिलं तर तोच आपल्याला स्कोप असतो की ज्याच्यातनं आपण फांद्यांचा विस्तार मर्यादित ठेवू शकत असतो। या डोळ्यातनं आलेल्या फांद्या आपल्याला नको आहेत, आपल्याला त्या मधल्या फांदीतनं आलेल्या हव्या आहेत, त्यामुळे अगोदर ह्या डोळ्यातल्या ज्या फांद्या आहेत त्या आपण कट कराव्यात। जर समजा तुम्ही पाहिलं तर मला या फांदीवर फांदी फोडायची आहे आणि ही उंच फांदी आहे, तर ह्या अशा प्रकारच्या उंच फांद्या येऊ नयेत आणि त्याला खाली फांद्या फुटाव्यात या दृष्टिकोनातनं डोळ्याच्या खाली 1 इंचावर कट मारावा, जेणेकरून आता मला ह्या मधल्या भागातनं फांद्या फुटतील। त्याचप्रमाणे इथनं जर पाहिलं तर ह्या डोळ्यातनं ही फांदी बाहेर पडलेली आणि ही फांदी बाहेर पडलेली आहे, ह्याच्या खाली कट मारायला हवा, जेणेकरून त्याच्यातनं फांद्या फुटतील व ह्या डोळ्यातनं बाहेर पडलेल्या फांद्या ज्या आहेत ह्या आपण काढून टाकाव्यात। आता पुन्हा जर आपण पाहिलं तर ह्या डोळ्यातनंच फुटलेल्या फांद्या आहेत, पण जर समजा ह्याच्यावर फुलोरा आला तर मला ह्याच्यातनं फळधारणा होणार आहे, त्यामुळे ह्या वर्षी मी ह्या कडक झालेल्या फांद्या ठेवेन आणि जी सरळ वाढणारी फांदी आहे तिला फांद्या फुटण्याच्या दृष्टिकोनातनं 1 इंचावर कट मारून टाकेन, जेणेकरून ह्या फांदीतनं नवीन फांद्या वाढतील आणि पुढच्या वेळेला जेव्हा ह्या फांद्या वाढणार आहेत किंवा ह्या फांद्यातनं फळधारणा झाली तर ह्या फांद्या मी काढून टाकेन। अशा प्रकारे नियोजन ठेवणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत आंबा छाटणीकडे कुठल्याही व्यावसायिकांनी सिरियसली पाहिलेलं नाही। हा जसा फवारणीचा उद्योग आहे, ज्या पद्धतीने तणनाशक मारून किंवा ग्रास कटर मारून तण साफ करायचा उद्योग आहे, तसा हा देखील एक उद्योग होऊ शकतो। याचे प्रशिक्षण जर घेतले तर नेमकी कुठली फांदी काढायची हे जर समजून घेतले तर त्याला देखील मोठ्या प्रमाणावर छाटणी व त्यानंतरचा जो या झाडाची कॅनपी डेव्हलप करायचा उद्योग निर्माण होऊ शकतो। शेतकऱ्यांनी डोळसपणे पाहणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा अवलंब आपल्या बागेमध्ये करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा हे शास्त्र आहे, हे शास्त्र समजून घेऊनच अवलंब करणं हे केव्हाही हिताचं राहील।